सँडविच रोस्ट करते. माणसं रोस्ट होतात, ठीक आहे. सँडविच टोस्ट होता, दॅट्स इट. तसं स्ट्रेस नाही घ्यायचा, अजिबात नाही घ्यायचं. आणि कुकरचा रबर इज मॅन्डेटरी. काय नाही करायचं, कामं आहेत आयुष्यात, ती करा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी रिसेंटली विसरते की नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही आनंदी असाल, हॅपी असाल आणि सुखरूप असाल आणि निरोगी असाल, ठीक आहे. कॉज दॅट इज मॅन्डेटरी. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संकष्टी, माझा उपवास असतो संकष्टीचा. आणि जसे की तुम्ही व्लॉग बघितला असेल वीकेंडचा, सॅटर्डेचा, सो त्या व्लॉगमध्ये आम्ही मंदिरात सुद्धा गेलो होतो. त्यात म्हणजे संकष्टी आहे, ठीक आहे. सो आज मी मॉर्निंगला गेलेलो मंदिरात. सो मी विचार केला की आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी, म्हणजे संध्याकाळी उपवास सोडताना की बाप्पाला नैवेद्य दाखवतो, पूर्ण ताट आपण दाखवतो, तेव्हा बाप्पाला नैवेद्यासाठी गोड म्हणून आज आपण लापशी बनवूया. कॉज मला लापशी खूप जास्त आवडते, ठीक आहे. खूपच जास्त, लाईक म्हणजे मला शिरा, लापशी आणि तांदळाची खीर हे जे पदार्थ आहेत ना, लाईक असे ऑथेंटिकवाले पदार्थ, हे मला खूप जास्त आवडतात. लाईक मला शेवयाची खीर एवढी नाही आवडत, पण मला हे जे आहे ना, कॉज बिंग कोकणी तांदळाची खीर आवडणं इज मॅन्डेटरी. सो त्यामुळे मला लापशी सुद्धा खूप जास्त आवडते. आणि मी मोस्टली ना, जे असे टेम्पल असतात की जिकडे फूड नाही, कसं प्रसाद म्हणून ते लोक सर्व करतात अख्खं जेवण, तर मी मोस्टली तिकडे मी लापशी खाल्ली होती फर्स्ट टाइम कोणत्या तरी टेम्पलमध्ये. आणि त्यानंतर मी शिर्डीला सुद्धा एकदा मी लापशी खाल्ली होती. त्यानंतर एकदा कोणत्या तरी स्वामी समर्थांचा मठ होता, त्याच्यामध्ये मी लापशी खाल्ली होती. आणि तेव्हापासून मला खूप जास्त क्रेविंग होती की लापशी खायची आहे, ठीक आहे. सो म्हटलं की चला बाप्पासाठी सुद्धा लापशी बनवत आपण. सो मी आता तेच बनवते. आता आय गेस 4:30 झाले आहेत, ठीक आहे. सो चला मग लापशी बनवूया. हां, आणि मी ना इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती, ठीक आहे. लाईक पोल स्टोरी टाकली होती. सो त्या स्टोरीवरती मी विचारले होते की लाईक वीकेंड आहे तर मग मी काय शूट करू, ठीक आहे. सो तेव्हा मोस्ट ऑफ लोकांनी रेसिपीसाठी वोट केलं होतं, ठीक आहे. म्हणजे लाईक डायसी होतं, वीकेंड व्लॉगसाठी पण होतं 50% आणि रेसिपीसाठी पण 50%. सो मला असं वाटतं की काही तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत, सो प्लीज मला कमेंट्समध्ये पण सांगा की काही रेसिपीज तुम्हाला काय बघायचं आहे. हां, आणि अजून एक रेसिपी आहे होल्डवरती, ती म्हणजे पनीर कॉर्नचं सँडविच, जे मी शॉर्ट्समध्ये बनवलं नव्हतं. मी ते जस्ट सँडविच रोस्ट करते. माणसं रोस्ट होतात, ठीक आहे. सँडविच टोस्ट होता. सो मी सँडविच तर टोस्ट केलं होतं, तर ते मी शॉर्ट्समध्ये टाकलं होतं. ती पण मला रेसिपी शेअर करायची आहे. बट आता लापशीकडे वळूयात, चलो. ओके, सो माझ्याकडे एकच कॅमेरा आहे, ठीक आहे. त्यामध्ये रेसिपी आणि मी दोन्ही दिसला पाहिजे. सो हा आहे लापशीचा रवा, ओके. थोडासा लाईक गव्हापासून बनलेला असतो, त्यामुळे लापशी इज वे बेटर दॅन रवा ऑर एनिथिंग, ठीक आहे. म्हणजे मी मोस्ट यूट्यूब्स आणि व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की रव्यापासून आपण रव्याचं हेल्दी, म्हणजे प्रॉपर रवा, ठीक आहे, ज्याचा आपण शिरा किंवा उपमा बनवतो. तो रवा मैद्यापासून बनवतात किंवा कशापासून बनवतात माहीत नाही. बट कोकणी माणसं थोडी हेल्थ कॉन्शियस असतात ना, तांदळाची खीर किंवा तांदळाचा रवा वापरतात मोस्ट ऑफ डिशेसमध्ये. सो हा गव्हाचा रवा असतो, ठीक आहे. लापशी ही नेहमी गव्हाच्या रव्यापासून बनते. सो हा रवा असं नाही, थोडंसं मला तांदूळवालंच टेक्स्चर आहे. बट एनिवेज लापशी तुम्हाला माहिती आहे, आणि नसेल माहिती तरी स्टोअरमध्ये जर सांगा की काका मला लापशीचा रवा द्या, ते देणार तुम्हाला. घेऊन यायचं, घरी यायचं, बनवायचं, दॅट्स इट. जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा, अजिबात नाही घ्यायचा, ठीक आहे. चांगलं बनवून खायचं, हेल्दी, ठीक आहे. सो ही मोठी वाटी आहे ॲक्च्युली. आता वाटीची साईज बघू शकता, 2 हातात आली माझ्या. सो आय गेस मला वाटते की ही नॉर्मल जे आपले नॉर्मल जो कप असतो, चहाचा कप असतो, 2 चहाचा कप असेल, ठीक आहे. आता मी मेजरमेंट नाही सांगणार आहे, ठीक आहे. किंवा पण हां, एक गोष्ट आहे की समजा तुम्ही 1 मुठ्ठी जर हे रवा यूज करत आहे, तर त्यापासून लापशी डबल टिबल ते हे होतं. काय होतं? हां, मीन्स जर मी 1 वाटी रवा जर हे वापरते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ना 3 ते 4 वाटी तो फुलतो शिजल्यानंतर. आणि प्रॉपर त्याचं आपण भात कसं बनवतो,
आपण नॉर्मल तांदूळ घेतो बट त्याचा खूप जास्त भात होतो. सो तसंच आहे ह्याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सो तुम्ही तुमच्या घरी मम्मी आहे ना, मम्मीला विचारा एवढं घेऊ का तेवढं घेऊ का. कशाला मी पुढे एक्सप्लेन करते. हे घ्या 1 वाटी किंवा किती हवंय तुम्हाला तेवढं घ्या. मला तुम्हाला असं वाटतं एका पर्सनला आहे ना नॉर्मल 2 किंवा 3 स्पून सुद्धा टेबलस्पून इनफ आहे. ठीक आहे. सो मी 1 वाटी घेतला आहे. आता आपण बनवणार मी विचारत नाही तुम्हाला कधी सांगणार आहे. सॉरी तुम्ही मला आता सांगा, तुम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता ना. हां. सो हे मी कुकरमध्ये बनवणार आहे. सो आता मी कॅमेरा थोडा शिफ्ट करते माझ्या रेसिपीवर. माझी बडबड तर काय तुम्हाला ऐकायचीच आहे, ऑप्शन नाहीच आहे तुम्हाला. रेसिपी बघूया आपण या. ओके. सो मी कुकर ठेवला आहे गॅसवर. तुम्हाला मी गॅस पेटवण्यापासून दाखवते. गॅस कसा पेटवायचा इथून. सो प्लीज बघा. ठीक आहे. सो ड्राय आहे ते, गरम वगैरे व्हायची वाट नाही बघणार आहे मी. याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. दॅट इज अ तूप अँड दॅट इज अ होममेड. नो, येस, दॅट इज अ होममेड तूप. सो मी 1 चमचा तूप टाकते. 1 टेबल स्पून तूप आहे हे. ठीक आहे. जा ना, जा तूप जा. जाऊ दे, मला नाही जायचं, मी दुसरं टाकलं. ठीक आहे. सो प्रॉपर 1 टेबलस्पून हे तूप आहे. आता हे तूप मेल्ट झालं. ठीक आहे. तूप बघताय किती आहे. सो आता तूप आहे ना मेल्ट होईल फक्त. ठीक आहे. जास्त गरम नाही करायचं. तूप कधी गरम नाही करायचं. तेल चांगलं गरम करायचं बट तूप नाही गरम करायचं. ठीक आहे. आता मला असं का वाटतं की धुवायला पाहिजे, पण हे धुतलं तर हे लाईक कसं धुवायचं हे. पण लेट्स ट्राय. ठीक आहे. मी लाईक पाण्यात टाकून एका स्ट्रेनरने गाळून घेते. ठीक आहे. म्हणजे गाळणीने गाळून घेते. कॉज मला असं वाटतं की धुवायचं, कारण मला आठवत नाही आणि माझी मम्मी झोपली आहे. ती तिची वामकुक्षी घेते. सो तिला डिस्टर्ब नाही करू शकत आपण. सो मी वॉश करते. एनी हाऊ मी वॉश करते आणि सांगते तुम्हाला मी कसं वॉश केलं. थांबा. ठीक आहे गाईज, हे वॉश करणं मॅन्डेटरी होतं. हे सगळं वरचं पाणी आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपली लापशी आहे. ठीक आहे. सो हे लाईक 5 मिनिटं हे थोडंसं असं सेटल डाऊन होऊ दे. ठीक आहे. सो वरती जे सगळं डस्ट काही जे आहे पाणी असं येते आणि हे पाणी आपण असं स्ट्रेन करून टाकू. ठीक आहे. जसं की आपण तांदूळ वॉश करतो. सो मी हे वॉश करून घेते. ओके गाईज, सो हे मी वॉश केलं आणि वॉश केल्यानंतर खूप जास्त क्लीन झाले. ठीक आहे. सो मी आय गेस 3 वेळा मी हे पाणी चेंज करून वॉश केलेलं आहे. सो दिस इज हाऊ नाव लुक्स इट. सो आता आपण आपलं तूप अगेन गरम करूया. ओके. सो तूप तापलं. ह्याच्यामध्ये काय टाकते मी, हे हिरवी वेलची आणि हे दॅट इज अ स्टारफुल. हां, स्टारफुल. ठीक आहे. सो हे टाकते का ज्याच्यामुळे ना छान असं फ्लेवर येईल आपल्या लापशीला. तुम्हाला दिसतंय ना. येस, तुम्हाला दिसतंय. ओके. देन लगेच मी आपली वॉश केलेली जो लापशीचा रवा आहे तो टाकणार आहे आणि ना थोडंसं फ्राय करूया. फ्राय नाही करायचं, परतून घ्यायचं. मराठी रेसिपी आहे, मराठी बोलायचं आहे. ठीक आहे. तुपावरती परतून घ्यायचं. त्याने काय होईल की आपलं जे लापशी आहे ना ती खूप छान बनणं ते. ओके. आता याच्यामध्ये मी पाणी टाकून चांगलं वॉश करते. ठीक आहे. आता मी जितकं मेजरमेंट काय आपलं, जितकं मी लापशीचा रवा घेतला होता त्याच्या डबल आणि थोडंसं पाणी घालणार आहे. ठीक आहे. सो आता थोडंसं पाणी तर मी घातलं ऑलरेडी. दिस इज 1 वाटी अँड दिस इज 2nd वाटी पाणी. मा चमचा गरम झाला वाटतं. नाही झालाय. ठीक आहे. हे आता मिक्स करून आहे ना छान आपण आय गेस 2 शिट्ट्या इज इनफ. ठीक आहे. 3 शिट्ट्यांची गरज नाही, बट 2 शिट्ट्या ठीक आहे. आणि त्यात कुकर पूर्ण थंड झाला की मग आपण ते ओपन करायचं आणि हे करायचं. ठीक आहे. सो हे असं काहीसं दिसतं आहे. ओके. तुपाचं छान हे आलं आहे आणि हे छान असं बॉईल होऊन व्यवस्थित शिजेल. 2 शिट्ट्या करूयात. आणि कुकरचा रबर इज मॅन्डेटरी जो असतो फ्रीजरमध्ये, कारण की त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ एक्सटेंड होते.
त्यामुळे हा कुकरचं झाकण हे कुकरचं झाकण त्याला असा रबर लावा आणि then झाकण लावा, नाहीतर लावाल मूर्खासारखं बिना रबरचं झाकण. सो ह्याला आता आपण करूया घेऊयात 2 शिट्ट्या आणि देन पूर्ण थंड झालं की मग करूयात, नाही तर लगेच खोलायचं तर 3 शिट्ट्या करा. ठीक आहे, मेजरमेंट सांगितले, चुकू नका अजिबात. सो आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण काय करूयात, काय नाही करायचं, कामं आहेत आयुष्यात ती करा कुकर होईपर्यंत. मी काय करणार आहे, किचन आवरणार आहे. सो ना कुकर सगळं झाले की आपण भेटूयात. ठीक आहे, सो कुकर थंड झालेला आहे, ओपन केला आणि आपली लापशी छान अशी शिजलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे जिन्नस घालून आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. आणि तुम्ही बघता याची क्वांटिटी, सॉरी मी कुकर का शिफ्ट करते, फोन शिफ्ट करते. ठीक आहे, याची क्वांटिटी बघता आपण किती घेतली होती लापशी रवा आणि हे किती बनली आहे. ठीक आहे, सो तुम्हाला अंदाज आला असेल क्वांटिटीचा, सो त्या अंदाजाने बनवायचं आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. ठीक आहे, सो आता हे आपल्याला ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी मी पातळच ठेवणार आहे. ओके, ह्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. ठीक आहे, तर गूळ तुमचं आवडीप्रमाणे घाला. मी ते गूळ पावडर यूज करते बेसिकली. ठीक आहे, सो गॅस थोडासा बारीक करते आणि इथे मी मोठे 3 चमचे गूळ पावडर घालते आणि थोडीशी. ठीक आहे, लागली तर आपण घालूयात पुन्हा. हां, ठीक आहे, मिक्स करूयात. गूळ घालते, थोडंसं दूध घालते, लाईक एक अर्धा पेला, कारण की आपण गूळ वापरतोय तर दूध शक्यतो हे होतं म्हणून. ठीक आहे, आणि ही आहे सुंठ आणि वेलचीची पावडर. ठीक आहे, ही मिक्स आहे कॉज मोस्टली आम्ही वापरतो म्हणून ती घालते. तुम्ही हवं तर फक्त वेलची पूड पण घालू शकता, नो इश्यू. आणि याच्यात आता बाकी अजून काहीच नाही. ठीक आहे, तर यात आपण चांगलं शिजवून घेऊयात की ते थोडं घट्ट होईल इतकं. मला असं वाटतं थोडंसं गूळ लागणार आहे, कारण की तुम्ही आता साखर वापरू शकता, पण मी ना प्रेफर करेल आणि तुम्हाला सांगेल की प्लीज गूळ वापरा. हा गूळ खडा पण वापरू शकता, डायरेक्ट खडा टाकला तरी मेल्ट होतो. पावडर तसं काही गरज नाही. ठीक आहे, आता हे मिक्स करूयात चांगलं आणि शिजायला ठेवूयात. थोडंसं ऑलमोस्ट शिजले, फक्त मिक्स करून थोडंसं आटवूयात आणि असंच ओपन ठेवायचं. कुकरचं झाकण वगैरे लावायचं नाही आपल्याला. ओके, सो आपलं हे जे लापशी आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे. ठीक आहे, मी गॅस बंद करून 5 मिनटं झालेत, बट ही टोटली रेडी आहे. आणि आपण आता बाप्पाला प्रसाद दाखवणार आणि देन आपण ते टेस्ट करू शकतो. सो याचं टेस्टिंग पार्ट नंतर होईल. सो कलर तर छान आला आहे, ॲक्च्युली लाईटमुळे दिसतं आहे ते, बट छान थोडा ब्राउनिश जो लापशीचा कलर आहे तो आलेला आहे. तर काहीच माझी पूजा झालेली आहे आणि माझं ऑलमोस्ट जेवणसुद्धा झालेलं आहे, बट मी विसरले की आपल्याला लापशी रिव्ह्यू करायची की मी कशी बनवते. सो डोंट जज माय वाटी, ह्याच्यामध्ये खूप लापशी आहे. सो लेट्स ट्राय इट. सॉरी मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते त्यामुळे माझ्याकडेच बघते मी, सो मी चकडी नाही आहे. सो स्वतः बनवलेली लापशी. परफेक्ट, थोडीशी गोड कमी आहे पण ठीक आहे, नो इशू, आपण खाऊ शकतो कोच आपण बनवले. सो व्हिडिओ एडिट करताना मला हे समजलं की हा ब्लॉग मी एंडच नाही केला, सो म्हणून अगेन सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकन पण हिट करा, ज्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन येईल. ओके, आणि रेसिपी कशी वाटली हे तर सांगाच. आणि अजून कोणती रेसिपी तुम्हाला आवडेल बघायला हे सुद्धा सांगा, बिकॉज माझ्या डोक्यात आहेत 2-3 रेसिपीज ज्या मला बनवायच्या आहेत आणि आता झोप यायला लागली. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीमध्ये. आणि टिल देन बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय.